नमस्कार मित्रांनो, आपणा सर्वांचं स्वागत आहे माझ्या या चॅनल स्टॉक मार्केट इनसाइड मध्ये। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्ही कुठलेही स्टॉक मार्केट रिलेटेड इनसाइड मिस नाही करणार। मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, परंतु पुढे जाण्याआधी एक क्विक डिस्क्लेमर, एक अस्वीकरण। ह्या चॅनलमध्ये जी काही इन्फॉर्मेशन, ह्या व्हिडिओमध्ये जी काही इन्फॉर्मेशन दिली आहे ती माहितीपुरती मर्यादित आहे। ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठलंही कॉल, टिप, रिकमेंडेशन दिले जात नाही। ह्या व्हिडिओमध्ये दिलेली जी माहिती आहे त्या माहितीचं संपूर्ण आकलन करा। तुमच्या करंट फायनान्शियल सिच्युएशन म्हणजे स्वतःची आर्थिक व्यवस्था, आर्थिक परिस्थिती याचाही सखोल अभ्यास करा आणि त्याच्यानंतरही जो काही निर्णय घ्यायचा आहे तो योग्य तो निर्णय घ्या। हे चॅनल तुम्हाला होणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या नफ्या आणि तोट्याची जबाबदारी घेत नाही। त्या डिस्क्लेमर सहित आपण सुरू करू। मित्रांनो, आज आपण शेअर बाजार हा जुगार आहे की नाही या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत। मित्रांनो, शेअर बाजार मध्ये विशेष करून आपण निवेशा संदर्भात चर्चा करणार आहोत। जे ट्रेडर्स आहेत, जे फ्युचर अँड ऑप्शन करतात, त्यांनी ह्या व्हिडिओ पासून दूर राहावे ही त्यांना नम्र विनंती, कारण की त्यांना ह्या व्हिडिओ पासून खूप काही शिकायला भेटणार नाही। तर मित्रांनो, आता शेअर बाजार हा जुगार आहे ही संकल्पना, ही कन्सेप्ट सर्वसामान्य माणसाच्या मनात बिंबवली तरी कोणी? आता जर तुम्ही विचार कराल तर महाराष्ट्रामध्ये शहरी भाग आहे, निम्न शहरी भाग आहे आणि ग्रामीण भाग आहे। शहरी भागात म्हणजे मुंबईमध्ये जर तुम्ही विचार केला, मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी। मुंबईमध्ये खूप सारे उद्योगपती आहेत, खूप सारी मोठी माणसं आहेत की जे शेअर बाजारामध्ये निवेश करतात। परंतु जसं जसं तुम्ही ग्रामीण भागाकडे याल तसं तुम्ही एक पॅटर्न ऑब्झर्व करता की शेअर मार्केट बद्दल बोललं तरी तर ग्रामीण भागातली माणसं, सर्वसामान्य माणसं शेअर मार्केटला जुगार समजतात। त्यांचं नीट म्हणणं येतं की हे बघ मित्रा, शेअर बाजार हा जुगार आहे, कृपया ह्या जुगारापासून तूही दूर राहा आणि आम्हालाही सुखासमाधानानं राहू दे। तर ही संकल्पना लोकांच्या मनात बिंबवली तरी कशी गेली, त्यामागची काही कारणे आहेत। ह्या कारणासंदर्भात आपण सविस्तर चर्चा करू। तर पहिलं आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे मित्रांनो, शिक्षा प्रणाली। आता शिक्षा प्रणाली किंवा शिक्षण व्यवस्था एखाद्या प्रांताची असू दे, एखाद्या देशाची असू दे, एखाद्या राज्याची असू दे, एखाद्या परिसराची असू दे, ही शिक्षा प्रणाली, ही शिक्षण व्यवस्था एखाद्या मनावर खूप इम्पॅक्ट पाडून जाते, म्हणजे प्रभाव पाडून जाते। आता शिक्षा प्रणालीमध्ये ज्या गोष्टी शिकवल्या जातात ते त्यांच्या मनावर बिंबवल्या जातात आणि त्यातूनच माणूस घडतो। मित्रांनो, जर तुम्ही महाराष्ट्राची शिक्षा प्रणाली बघितली किंवा 1990 ते 2000 च्या दरम्यान ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांची शिक्षण व्यवस्था बघितली तर तुम्हाला खूप काही गोष्टी मिसिंग वाटतील, म्हणजे खूप काही गोष्टी शिकायच्या राहून गेल्या असं तुम्हाला वाटतील। म्हणजे काय मित्रांनो, ह्या शिक्षा प्रणालीमध्ये तुम्हाला कधी हे शिकवलं गेलं नाही की पैसा मॅनेज कसा करावा, मनी मॅनेजमेंट म्हणजे काय असतं, फायनान्स काय असतं, अर्थव्यवस्था काय असती, ह्या संदर्भात इन डिटेल चर्चा कधीही झाली नाही। आणि त्यामुळेच लोकांचा काय गैरसमज झाला की जर हे महत्वाचं असतं तर एज्युकेशन सिस्टीम, शिक्षा प्रणालीमध्ये शिकवलं गेलं असतं, पण तुम्हाला ह्या गोष्टी शिकवल्या गेल्याच नाहीत। मित्रांनो, आता शिक्षा प्रणालीचे जे काही ड्रॉबॅक्स आहेत, ज्या काही कमतरता आहेत, ते म्हणजे मित्रांनो, शिक्षा प्रणाली एक अशी फॅक्टरी आहे ज्याच्यातनं माणसं बाहेर जातात आणि माणसं आत जातात आणि प्रोडक्ट जो कॉर्पोरेट मजदूर वर्ग आहे तो बाहेर येतो। आता ह्या मजदूर वर्गाचं मुख्य काम म्हणजे काय, तर मोठ्या माणसांना सर्व्हिस प्रोव्हाइड करणं। म्हणजे काय, ही शिक्षा प्रणाली तुम्हाला शिकवते की जे काही तुम्ही सिस्टीम मध्ये बघता ते आहे तसं स्वीकार करा, ह्याला प्रश्नचिन्ह उभं करू नका। आता शिक्षा प्रणालीमध्ये खूप काही गोष्टी तुम्हाला ते शिकवतात। मी असं म्हणत नाही की शिक्षा प्रणाली पूर्णतः खराब आहे, काही गोष्टी ते चांगल्या शिकवतात, परंतु खूप साऱ्या गोष्टी आहेत ते तुम्हाला शिकल्या पाहिजे, ते शिक्षा प्रणालीमध्ये शिकवल्या जात नाही। त्यामुळे खूप साऱ्या लोकांना शेअर बाजाराबद्दल माहितीच नाही, मनी कसा कंपाऊंड होतो, पैसा कसा कंपाऊंड होतो, माणसाच्या पैशाची कंपाऊंडिंग कशी होती, पैसा वाढतो कसा, ह्या संदर्भात खूप साऱ्या लोकांना माहितीच नाही। त्यामुळे मित्रांनो, शेअर बाजाराबद्दल माहिती असणे तर दूरची गोष्ट। दुसरी गोष्ट म्हणजे
पैसा हे अत्यंत महत्वाचं आहे. ह्या गोष्टी बहुतेक वेळा लोकांच्या मनामध्ये बिंबवल्या जात नाही. पैशाचं महत्व जर समजून घ्यायचं असेल मित्रांनो, तर तुम्ही माणसाच्या ज्या बेसिक गरजा आहे, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, मुलांचे पालन पोषण, ह्या जे बेसिक मूलभूत गरजा आहेत त्या पैशाशिवाय पूर्ण होतात का, हा प्रश्न विचारून बघितला पाहिजे. दुसरं म्हणजे कुठलाही धर्म असू दे, धर्मामध्ये पण पैशाला खूप महत्व आहे. आता धर्मामध्ये कुठलाही धर्म घ्या, मग तो इस्लाम असू देल, मग तो हिंदू धर्म असू देल, मग तो ईसाई धर्म असू देल, का तो जैन, पारसी, कुठलाही धर्म असू देल, दान धर्माला एक विशेष महत्व दिलं आहे. दान धर्म हे पुण्याचं काम आहे असं म्हटलं जातं. आता पण दान करण्यासाठी देखील तुम्हाला पैशाची गरज आहे. एखादं इलेक्शन लढवायचं असेल किंवा राजकारणामध्ये पण पैशाची गरज आहे की नाही हे तुम्हाला चांगलंच माहित आहे. म्हणजे काय, इलेक्टोरल बॉन्ड स्कीम बद्दल तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल. इलेक्टोरल बॉन्ड स्कीम मध्ये जो विवाद झालेला, जे सुप्रीम कोर्टचा आदेश आला, ते तुम्हाला सर्वांना माहितच आहे. म्हणजे काय, पैसा जरुरी आहे. मित्रांनो, आता ह्या शिक्षा व्यवस्थेमध्ये अजून एक कमतरता आहे, ती म्हणजे फ्लेक्सिबिलिटी. आता एखादा मुलगा असतो, प्रतिभावान असतो, खूप प्रतिभावान असतो, पण तो प्रतिभावान आहे म्हणून त्याला 1ली ते 10वीचा प्रवास सर्वसामान्य पोरांसारखाच करावा लागणार. जे माणसं अभ्यासात हुशार आहेत, जे खरंच प्रतिभावान आहेत आणि त्यांच्यात वेगळं काही करण्याची स्किल आहे, धमक आहे, तशी जी ऑपॉर्च्युनिटी आहे ही शिक्षा व्यवस्था त्या मुलास प्रोव्हाइड करत नाही. त्यामुळे काय, फ्लेक्सिबिलिटीचा अभाव आहे. म्हणजे काय, जसं गरजेनुसार जे शिक्षण घेणं गरजेचं आहे ते ही शिक्षा प्रणाली प्रोव्हाइडच करत नाही. त्यामुळं ह्याचा सरळसाप इम्पॅक्ट, ह्याचा सरळसाप प्रभाव तुम्हाला माणसाच्या मानसिकतेवर बघावयास मिळतो. आता दुसरं कारण म्हणजे आसपासचा परिसर. आसपासच्या परिसरात आले नातेवाईक, शेजारी, मित्र परिवार. आता आसपासच्या परिसरात आपण खूप काही उदाहरण बघतो. जसं की आसपासच्या परिसरात तुम्हाला माहितच आहे की एखादा पोरगा शिक्षण घेतो, नोकरी करतो, लग्न करतो आणि आपलं जीवन सुरळीत जगतो, म्हणजे हा पोरगा खूप यशस्वी झाला असं नातेवाईकांना वाटते. परंतु एखादा पोरगा शेअर बाजारमधनं पैसा कमवण्यासाठी झुंजतो, तेव्हा तो म्हणतो, तेव्हा आसपासचे नातेवाईकच तुम्हाला डिमोटिवेट करतात. परंतु मित्रांनो, आता ह्या आसपासच्या परिसरात, नातेवाईकांमध्ये, शेजाऱ्यांमध्ये, मित्र परिवारामध्ये ही संकल्पना किंवा हे शेअर बाजार हा जुगार आहे, ही संकल्पना बिंबवली गेली तरी कशी? आता ह्याला कारणीभूत खूप सारे घटक आहेत. म्हणजे काय मित्रांनो, आता जेव्हा आसपासची सगळी माणसं म्हणतात की शेअर बाजार जुगार आहे, पण जो एखादा माणूस असतो की जो वेगळा विचार करतो, पण तो पण मित्रांनो, हे जे प्रेशर आहे, सामाजिक प्रेशर आहे, त्या सामाजिक प्रेशर समोर तोही आपली विचारधारा इतरांसारखी करून बसतो. म्हणजे काय, ह्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जाते कन्फर्मिटी बायस. म्हणजे काय, तुमचे विचार भलेही वेगवेगळे असतील, परंतु समाज काय म्हणेल ह्या भीतीनं तो माणूस स्वतःच्या विचारांना दाबतो. स्वतःची जी विचारधारा आहे, जी विचारसरणी आहे, जो इंडिपेंडंट थॉट प्रोसेस आहे, ह्या गोष्टीला दाबल्या जातात. त्यामुळं आता अनेक गोष्टी ह्याला कारणीभूत ठरतात. आता स्टॉक मार्केट जुगार असण्यामागचं कारण, तर खूप साऱ्या लोकांना गायडन्स नसतं किंवा नॉलेज नसतं की स्टॉक मार्केट म्हणजे काय, काय काय गोष्टी शिकल्या पाहिजे, काही काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे, काही काही गोष्टी अवॉइड केल्या पाहिजे, ह्या गोष्टींचं लोकांना नॉलेज नसतं. आणि नॉलेज न घेता जर तुम्ही कुठली गोष्ट करायला गेलात, प्रॉपर गायडन्स नसेल, तर तुम्ही ह्या गोष्टीमध्ये फेल होणार हे नक्की. आता फेल झाला एखादा आसपासच्या परिसरातला माणूस स्टॉक मार्केटमध्ये, तर होतं काय, तर त्याचा सरळ साप प्रभाव त्याच्या दैनंदिन जीवनावर बघायला मिळतो. मग खूप सारी उदाहरणं तुम्ही बघता की आसपासच्या परिसरातील एका माणसाने शेअर बाजारमध्ये पैसे लावले, ते शेअर बाजारातील पैसे डुबाले, त्या बुडाले आणि त्या पैसे बुडाल्यामुळे त्या माणसाने आत्महत्या केली. आता ही माणसानं आत्महत्या काय केली, शेअर बाजार मधले पैसे कशामुळे बुडाले, ह्याचा अभ्यास न करता आपण एक निष्कर्ष काढतो की शेअर बाजार हा जुगार आहे. आणि त्यामुळं हे जे आसपासचा परिसर आहे हा खूप मोठा रोल प्ले करतो तुमच्या थॉट प्रोसेस मध्ये. आता पुढचं कारण म्हणजे गेट रिच क्विक स्कीम.
आता खूप सारे लोक शेअर बाजारमध्ये येतात आणि त्यांचं स्वप्न असतं की लवकरात लवकर श्रीमंत होण्याचं. पण जेवढं लवकर तुम्ही श्रीमंत व्हायचा प्रयत्न करता तेवढंच तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये नुकसान करता. खूप सारे लोकांना काही माहित नसतं. खूप सारे लोक कर्ज काढून किंवा आपले पैसे दुसऱ्याला वापरायला देतात आणि हा माणूस ज्या माणसाला पैसे वापरायला दिले आहेत तो पैसे घेऊन पळून जातो. आता मग लोकांच्या मध्ये आणि एक ती जो जो ऑलरेडी एक विचार आहे की शेअर बाजार जुगार आहे, त्या विचाराला परत खतपाणी भेटतं. म्हणजे काय, लोकांमध्ये एक भावना निर्माण होते की खरंच शेअर बाजार हा जुगारच आहे. परंतु मित्रांनो, आता मी तुम्हाला काही एक्झाम्पल देणार आहे. ह्या एक्झाम्पल वर तुम्ही अभ्यास करा, सखोल अभ्यास करा आणि मगच ठरवा की शेअर बाजार खरंच जुगार आहे की नाही, याबद्दल तुम्ही ठरवू शकता. तर मित्रांनो, पहिलं एक्झाम्पल आहे वॉरेन बफेट यांचं. आता वॉरेन बफेट यांना निवेशच्या दुनियातला जादूगार असं म्हणलं जातं. आता ह्या माणसांचं वैशिष्ट्य म्हणजे हा माणूस वॉरेन बफेट गेली 10 वर्ष, गेली 20 वर्ष जी श्रीमंताची जी यादी येते म्हणजे टॉप 10 श्रीमंत माणसांची जी यादी येते त्या यादीमध्ये हा माणूस दर खूप वर्षापासून पहिल्या 10 लोकांमध्ये. आता हे जे काम काय आहे, हा माणूस, ह्या माणसाचं स्पेशल काही बिझनेस आहे का? नाही. तर हे काय आहेत, फंड मॅनेजर, ऍसेट मॅनेजमेंट कंपनी बर्कशायर हाथवे चालवतात. परंतु त्याच्याही आधी ह्यांची इन्व्हेस्टिंग जर्नी सुरू होती, म्हणजे निवेशाचा प्रवास चालूच होता. आता ठीक आहे, एखादा माणूस जर शेअर बाजार जुगार असता तर 1 वर्ष टॉप 10च्या लिस्टमध्ये आला असता, 2 वर्ष टॉप 10च्या लिस्टमध्ये आला असता. तर इतकी वर्ष सलग पहिल्या 10 श्रीमंतांच्या यादीत येणं म्हणजे हे खूप काही सांगून जातं की शेअर बाजार जुगार नाही. दुसरं उदाहरण म्हणजे आपली संसद, पार्लिमेंट. पार्लिमेंट म्हणजे जी चर्चा होते, ह्या चर्चेमध्ये विषय काय असतात? शेअर बाजार संदर्भात पण विषय असतात. शेअर बाजार संदर्भात नेता पक्ष, विरोधी पक्ष यांच्यामध्ये झंझावात चालू असतो. म्हणजे काय, प्रश्न उत्तरे, आरोप प्रत्यारोप हे चालू असतात. जर शेअर बाजार खरंच जुगार असता तर पार्लिमेंट सारख्या ठिकाणी हे आरोप प्रत्यारोप झालेच नसते. म्हणजे तुम्ही खूप काही गोष्टी बघितल्या असेल की राहुल गांधीने नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली, नरेंद्र मोदी यांनी प्रत्युत्तर दिलं. कशा संदर्भात? स्टॉक मार्केट संदर्भात. जर शेअर बाजार जुगार असता तर देशाच्या अर्थव्यवस्थेचं सूचक हे शेअर बाजार नसतं, स्टॉक मार्केट नसतं. स्टॉक मार्केट पडत असताना ह्या गोष्टी पार्लिमेंटमध्ये चर्चा झाल्याच नसत्या. म्हणजे काय मित्रांनो, तर शेअर बाजार हा जुगार नक्कीच नाही. दुसरं म्हणजे तिसरं एक्झाम्पल म्हणजे म्युच्युअल फंड इंडस्ट्री. आता तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट बघितले असेल टीव्हीवर, म्युच्युअल फंड सही है. आता म्युच्युअल फंड इंडस्ट्री हा जो व्यवसाय आहे, ही जी इंडस्ट्री आहे, गेल्या कित्येक वर्षापासून भारतामध्येच काय तर जगभरात ही इंडस्ट्री वाढतच चालली आहे. आता ऍसेट अंडर मॅनेजमेंट AUM ह्या इंडस्ट्रीचा वाढत आहे. म्हणजे काय, जर शेअर बाजार जुगार असता तर म्युच्युअल फंड इंडस्ट्री एवढी प्रॉस्पर झालीच नसती, भरभराटीस आलीच नसती. म्हणजे काय, ह्यावरूनही तुम्ही डिसाईड करू शकता की शेअर बाजार खरंच जुगार आहे की नाही. पुढचं उदाहरण म्हणजे प्रमोटर होल्डिंग पॅटर्न. आता हे पण खूप महत्वाचं आहे. खूप सारे उद्योगपती, खूप सारे बिझनेसमॅन जर शेअर बाजार जुगार असता तर कित्येक वर्ष आपल्या कंपनीमध्ये 40% 50% 60% ही आपली हिस्सेदारी ठेवलीच नसती. जर शेअर बाजार जुगार असता तर मी खूप सारे प्रमोटर्सना बघतो, खूप सारे प्रमोटरचं पॅटर्न बघतो, बिझनेसमॅनचं पॅटर्न बघतो. त्याच्यामध्ये एक गोष्ट प्रत्यक्षात येते. म्हणजे काय, तर ते खूप वर्ष 50% 60% आपले पैसे एखाद्या कंपनीत लावतात. जर शेअर बाजार जुगार असता तर त्यांनी एखाद्या दुसऱ्या वर्षासाठी लावले असते ना, 10 वर्षासाठी, 20 वर्षासाठी, एवढ्या मोठ्या कालावधीसाठी ते 60% पैसे लावण्याची काय गरज होती? 60% हिस्सेदारी घेण्याची काय गरज होती? म्हणजेच काय, ह्याच्यावरही आपल्याला समजून येतं की शेअर बाजार हा नक्कीच जुगार नाही. आता हे बघू शकता तुम्ही, प्रमोटर होल्डिंग पॅटर्न हे टाटाचं आहे. म्हणजे हे टाटा मोटरचं शेअर आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेड 40% हिस्सेदारी, 40.15% हिस्सेदारी. आता हे कित्येक वर्षापासून तुम्ही बघता 30%च्या वरती हिस्सेदारी आहे. म्हणजे काय, आता जर पैसे कुणाचे डुबले
शेअर बाजारामध्ये सगळ्यात जास्त पैसे बुडणार तरी कोणाचे, तर टाटा सन्स अँड प्रायव्हेट लिमिटेडचे. म्हणजे काय, आता एखादा जो माणूस बुद्धीनं योग्य आहे, त्याची बुद्धी व्यवस्थित चालते, अशा ठिकाणी खूप सारा पैसा का लागेल की जे जुगारच आहे. म्हणजे याच्यावरनं काय लक्षात येतं की शेअर बाजार हा नक्कीच जुगार नाही. पुढचं उदाहरण म्हणजे LIC. आता LIC, जिंदगी के साथ भी जिंदगी बाद भी. आता खूप सारे पॉलिसी होल्डर्स, परवाना धारक LIC मध्ये निवेश करतात. तर का, लाईफ कव्हर म्हणून, ठीक आहे, इमर्जन्सी म्हणून, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. आता हे LIC करते तरी काय नक्की? हा परवाना धारकांचा पैसा प्रीमियम घेते आणि LIC करते काय बघा मित्रांनो, तर LIC जवळपास आपलं 75% फंड आहे ना गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आणि बॉन्ड्स मध्ये निवेश करते. आता ऑब्विसली खूप आता मॅच्युरिटी पिरियड आल्यावर पैसा परत द्यावा लागणार ज्यांनी पॉलिसी होल्डर्सला, आणि पैसा वाढवून द्यावा लागणार, ठीक आहे. आता हे काय करते LIC, गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये आणि बॉन्ड्स मध्ये निवेश करते आणि इक्विटीमध्ये 25%च्या आसपास निवेश करते. आता जर हा जुगार असता तर LIC न, हे बघा, हे निफ्टी 50 मध्ये कुठकुठल्या कंपनीज आहेत ज्याच्यामध्ये LIC न आपला स्टेक हिस्सेदारी ठेवले. ICICI बँक मध्ये LIC ची हिस्सेदारी 10%, इन्फोसिस मध्ये 7%, ITC मध्ये 16%, लार्सन अँड टुब्रो मध्ये 15%. आता जर खरंच शेअर बाजार हा जुगार असता तर एवढे टक्के हिस्सेदारी LIC न शेअर बाजारामध्ये गुंतवली तरी का असते? म्हणजेच काय मित्रांनो, शेअर बाजार खरंच जुगार नाही, याला समजून घेण्याची गरज आहे. आता हे बघा, LIC चा जो प्रॉफिट आहे कसा वर्षानुवर्ष वाढत आहे. 2021 मध्ये हा जो प्रॉफिट होता तो 2,974 करोडचा होता. आता तो वाढत वाढत 2025 मध्ये किती झालाय मित्रांनो, 48,320 करोडचा प्रॉफिट झालाय. म्हणजे काय, जर शेअर बाजार जुगार असतात तर LIC चं प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर वार्षिक वाढ इतकी झालीच नसती. याचाच अर्थ काय, शेअर बाजार खरंच जुगार नाही. परंतु मित्रांनो, आता अजून एक गोष्ट, त्यावरनं पण तुम्ही समजू शकता की शेअर बाजार जुगार आहे की नाही. जेव्हा इलेक्शन येतो, ठीक आहे, जे इलेक्शन लढणारे असतात, जे उमेदवार असतात, त्यांना काय करायचं असतं, एक डिस्क्लोजर द्यायचं असतं, राईट टू इन्फॉर्मेशन. राईट टू इन्फॉर्मेशन तहत त्यांना एक डिस्क्लोजर द्यायचं असतं. माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवायची असते की त्यांनी कशा कशामध्ये निवेश केला आहे, त्यांची संपत्ती किती आहे, त्यांच्यावर कुठले क्रिमिनल रेकॉर्ड्स आहेत का नाही. आता ह्याच्या अंतर्गतच तुम्ही राहुल गांधीचा पोर्टफोलिओ बघितला असाल, परत अमित शहाचा पोर्टफोलिओ बघितला असेल. म्हणजे काय, जर शेअर बाजार जुगार असता तर मोठमोठे बिझनेसमॅन, मोठमोठे पॉलिटिशियन यांनी शेअर बाजारामध्ये निवेश केलाच नसता ना मित्रांनो. म्हणजे काय, अगेन ह्या गोष्टी प्रत्यक्षात येतात की शेअर बाजार जुगार नाही. परंतु मित्रांनो, हे इतकं सोपं नाही, दिसतंय तितकं सोपं नाही. आता ह्याच्यामध्ये काही ग्रे एरियाज आहेत. ग्रे एरियाज म्हणजे काय, अस्पष्ट तत्व आहेत. म्हणजे काय, एखादी गोष्ट बरोबर असते, एखादी गोष्ट चूक असते, पण एखादी गोष्ट अशी असते की बरोबरही नाही आणि चूकही नाही. म्हणजे काय, तर हे प्रत्यक्ष सिच्युएशनवर अवलंबून असते, जे ग्रे एरिया म्हणतात, अस्पष्ट विभाग म्हणतात. आता त्या गोष्टी कुठल्या आहेत, तर शेअर बाजार काही म्हणा मित्रांनो, थोडंफार अनप्रेडिक्टेबल तर नक्कीच आहे, आणि अनसर्टेनिटी म्हणजे अनिश्चितता तर थोडी बहुत आहेच आहे. म्हणजे काय मित्रांनो, समजा तुम्ही आज निवेशला सुरुवात केली, आता 2025 चाललाय, आता तुम्ही विचार केला 2027 2028 पर्यंत मी शेअर्स विकणार नाही, असेच चालू देणार. पण समजा 2028 मध्ये जसा कोरोना आलता ना, तसं कुठलं तरी एक पॅन्डेमिक आला, कुठली तर रोगराई आली, ठीक आहे, किंवा युद्ध झालं, जागतिक पातळीवर युद्ध झालं, तर अशा ठिकाणी ह्या गोष्टी मित्रांनो तुम्ही प्रेडिक्ट करू शकत नाही. परंतु मित्रांनो, तुमचा अशामध्ये नुकसान किती होणार, किती फायदा होणार, आणि ह्यात तुम्ही मार्ग कसा काढू शकता, ह्याही गोष्टी शिकणं महत्वाचं आहे. ह्या गोष्टी शिकवण्यासाठी मी पुढचा व्हिडिओ बनवेन मित्रांनो. जसं ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल की आपण शेअर बाजारमध्ये जो अनिश्चितता आहे, अनप्रेडिक्टेबल जे आहे, अनिश्चिततेचं काय आहे, ह्याच्याशी कसं डील केलं पाहिजे, कसं नेव्हिगेट केलं पाहिजे, ह्या संदर्भात मी इन डिटेल व्हिडिओ बनवेन मित्रांनो. आपल्या सर्वांचं धन्यवाद. थँक्यू ऑल फॉर वॉचिंग. मी तुम्हाला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये.